सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला। या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून राज्यभरात या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं सुरू आहेत। अशातच आज महाविकास आघाडीकडूनही राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी पोहोचले, पण त्यासोबतच महायुतीचे नेते देखील त्या ठिकाणी दाखल झाले। खासदार नारायण राणेसह माजी खासदार निलेश राणे हे देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले आणि या ठिकाणी राणे समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक यांच्यामध्ये वादविवाद होऊन पर्यायानं त्या ठिकाणी बाचाबाची झाल्याचं आपण पाहू शकतो। यावेळी माजी खासदार निलेश राणे हे अत्यंत आक्रमक झाले होते आणि त्यांनी किल्ल्याच्या आतमध्ये असलेले आदित्य ठाकरे यांना बाहेर काढा अशी मागणी केली। एवढा मोठा मार्ग आहे त्याला जायला, एवढा मोठा मार्ग आहे त्याला जाऊ दे।